हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे ना, मस्त काळ्या मसाल्यामध्ये चिकन बनवलेलं आहे खूप सोप्या पद्धतीने आणि टेस्टी आणि चवदार असं हे चिकन मी बनवलेलं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर आपल्या चॅनलवर अशा सोप्या रेसिपी असतात, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी लसूण आणि आलं घेतलेलं आहे, त्याचबरोबर भाजलेलं खोबरं आणि टोमॅटो आणि भाजलेला कांदा घेतलेला आहे. हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित वाटून घ्यायचं, बारीक एकदम वाटून घ्यायचं. इकडे मी चिकन पण स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं. तेल छान गरम झाल्याच्या नंतर आपण हा वाटलेला मसाला यामध्ये ॲड करायचा आणि मसाला व्यवस्थित छान भाजून घ्यायचा. खरपूस असं तेल सुटेपर्यंत छान मसाला भाजून घ्यायचा. आधी पण आपण भाजलेला आहे, पण परत एकदा आपण भाजलं व्यवस्थित, तर जेवढं तुम्ही या मसाल्याला भाजता तेवढी छान टेस्ट येते भाजीला. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि हळद टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर इथे मी लाल तिखट टाकते 1 ते 1.5 चमचा मी यामध्ये ॲड केलेला आहे. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार यामध्ये ॲड करू शकता लाल तिखट, कांदा मसाला. इथे मी काळा मसाला हा वापरलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे कांदा मसाला जो असेल तो यामध्ये ॲड करू शकता. इथे मी चिकन मसाला वापरलेला नाही. ह्या काळ्या मसाल्यामुळेच खूप छान टेस्ट येते त्यासाठी. तर तुमच्याकडे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आहे ना चिकन मसाला पण ॲड करू शकता. त्यानंतर व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण भाजून घ्यायचा. तुम्ही बघू शकता किती छान असा दिसतोय. तर आता यामध्ये आहे ना थोडं थोडं पाणी टाकून परत मसाला आपण भाजून घेऊया व्यवस्थित असा. जेवढं तुम्ही मसाला भाजतान तेवढं भाजीला छान टेस्ट येते. तर आता भाजून झाल्याच्या नंतर यामध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन ॲड करायचं. चिकन पण छान आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. चिकन व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर यावर आपण आता झाकण ठेवूया. चिकनला थोडंसं पाणी सुटेल यासाठी. पाणी आत्ताच ॲड नाही करायचं, यामध्ये गरम पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. त्यासाठी चिकनला थोडंसं वाफ काढून घ्यायची. चिकन मस्त असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं 1-10 मिनटं तुम्ही वाफ काढून घेऊ शकता झाकण ठेवून. आता तुम्ही बघू शकता मी झाकण काढलेलं आहे. मस्त असं चिकनला पाणी सुटलेलं आहे. व्यवस्थित असं छान झालेलं आहे. आता गॅस आहे ना मोठाच ठेवायचा यावेळेस. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता झाकण ठेवूया आणि याच झाकणावर आहे ना आपण पाणी टाकूया. तुम्हाला पाणी किती हवं असेल, 1 ग्लास, 1.5 ग्लास त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा आणि जेव्हा पण तुम्ही पाणी ॲड करता तेव्हा गरम पाणीच ॲड करा. गरम पाण्यामुळे खूप छान टेस्ट येते. मी यावरच गरम गरम केलेलं आहे पाणी. आता तुम्ही दुसऱ्या साईडला पण गरम केलं तरी पण चालेल, पण गरम पाणीच टाका. आता हे सर्व पाणी मी या चिकनमध्ये ॲड करते. तुम्ही बघू शकता छानपैकी अशी तर्री आलेली आहे आत्ताच भाजीला. खूप छान टेस्टी अशी भाजी ही झालेली आहे. तर तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही बघू शकता किती छान तर्री आलेली आहे. आता आपण गॅस बारीक करायचं आणि 10 ते 15 मिनटं चिकन मऊ असं शिजवून घ्यायचं. आता 10 मिनटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान तर्री आलेली आहे भाजीला आणि चिकन पण शिजलेलं आहे. घरभर असं वास सुटलेला आहे या चिकनचं. तर ही रेसिपी खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते खूप टेस्टी लागते आणि एकदम झणझणीत अशी ही भाजी झालेली आहे. आता मी बघते चिकन पण शिजलेलं आहे व्यवस्थित असं. तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास आहे ना चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपल्या चॅनलवर अशा सोप्या रेसिपी असतात. तर तुम्ही या रेसिपी बघून तुम्ही आहे ना घरी छान छान जेवण बनवू शकता. तर आता आपण आहे ना प्लेटमध्ये वाढून घेऊया. मी इथे छानपैकी असं मस्त चिकन वाढलेलं आहे आणि रस्सा पण टाकलेला आहे. त्याचबरोबर भाकरी ठेवलेली आहे मस्त अशी.
त्यानंतर कांदा, लिंबू आणि काकडी हे सर्व तुम्ही यासोबत ॲड करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.